कर्जमाफीच्या संदर्भातला जो निर्णय आम्हाला करायचा आहे तो 3 महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला स्पष्ट आदेश दिले आहेत की जाहीरनाम्यात दिलेल्या कर्जमाफीचे शब्द तात्काळ पूर्ण करावा। कोर्टाने सरकारला निश्चित मुदत देत कर्जमाफीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत। राज्यातील सुमारे 6,56,000 शेतकऱ्यांना याचा थेट लाभ होणार असल्याचे सांगितले जात आहे। निवडणुकीपूर्व सरकारने 7/12 कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात कर्जमाफीची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे शेतकरी वर्गाने न्यायालयात धाव घेतली होती। आता न्यायालयाने स्पष्ट भूमिका घेतली आहे। कोर्टाने सांगितले आहे की जाहीरनाम्यात दिलेले शब्द पाळणे बंधनकारक आहे, त्यामुळे सरकारला आता कर्जमाफी करावीच लागणार आहे। यांमध्ये थकीत कर्ज, नियमित कर्जफेड करणारे शेतकरी तसेच काही प्रमाणात कर्ज बाकी असलेले शेतकरी या सर्वांचा विचार केला जाणार आहे। आता कोणत्या बँकेत कर्जमाफी होणार आहे मित्रांनो, कोणत्या बँकेची? पहिल्या टप्प्यात खालील बँकमधील पीक कर्जाचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती आलेली आहे। पोस्ट ऑफिस बँक, कॅनरा बँक, ICICI बँक, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, भूविकास बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया इतक्या सगळ्या बँका असणार आहेत। या बँकांमधून शेत पिकांसाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची माहिती तपासली जाणार आहे। कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार? पहिल्या टप्प्यात 14 जिल्ह्यांची निवड करण्यात असल्याचे सांगितले जात आहेत। आता नेमकी जिल्हे कोणते आहेत ते बघूया। पहिला जिल्हा असणार छत्रपती संभाजीनगर, अकोला, नांदेड, जालना, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रथम टप्प्यात केली जाणार आहे। कधीपर्यंत होणार कर्जमाफी? एप्रिल, मे आणि जून या तिन्ही महिन्यांची टप्प्याटप्प्याने प्रक्रिया पूर्ण करण्याचे संकेत आहेत। जून अखेरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण करण्याचा उद्देश असल्याचे सांगितले जाते। शेतकऱ्यांनी काय तयारी ठेवावी? तर आपल्याला इतके डॉक्युमेंट ठेवायचे आहेत, तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड, 2 पासपोर्ट साईज फोटो, संबंधित बँकेचे कर्ज तपशील आणि 7/12 उतारा ही कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही लाभ देण्याबाबत चर्चा सुरू आहे। तसेच ज्यांचे व्याज वाढले आहे आणि थकबाकी आहे त्यांच्यासाठी स्वतंत्र निकष ठरवले जाणार आहे। शेतकरी बांधवांनो, अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर न्यायालयाच्या आदेशामुळे आता कर्जमाफीची प्रक्रिया वेगाने सुरू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्वांनी सज्ज राहावे आणि अधिकृत सूचनांकडे लक्ष द्यावे। अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या पेजला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक नक्की करा। तर भेटूया नवीन बातमीमध्ये।